नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर 24 मध्ये मी अविनाश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. इयत्ता 8वीच्या ब्रिज कोर्समधील ॲक्टिव्हिटी नंबर 24 आज आपण पाहणार आहोत. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहे. राईट्स ॲज डायरेक्टेड, वन वर्ड आन्सर्स, चूजिंग ओनली वन करेक्ट ऑप्शन, रायटिंग इन कम्प्लीट. तर या ठिकाणी राईट ॲज डायरेक्टेडमध्ये आपण वन वर्ड आन्सर्स, एका शब्दातलं उत्तर, चूजिंग ओनली वन करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडणं असेल, रायटिंग इन कम्प्लीट, दिलेलं अपूर्ण विधान असेल ते कंप्लीट करणं असेल, सेंटेन्स रायटिंग नो फ्युअर मोर लाईन्स दॅन एक्सपेक्टेड, जेवढ्या अपेक्षित असतील तेवढ्या जोडींमध्ये त्याचं उत्तर किंवा ते वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे, एक्सेट्रा. फिल फॉर्म्स बाय रायटिंग इन ॲप्रोप्रिएट बॉक्सेस, कॉलम्स, स्पेसेस, योग्य बॉक्सेसमध्ये लिखाण काम करून कॉलम्समध्ये लिहून स्पेस दिला असेल त्या ठिकाणी लिहून फॉर्म पूर्ण करणं, कंप्लीट करणं, अशा प्रकारचे लर्निंग आउटकम्स या ठिकाणी दिलेलं आहे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. देन इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स, शिक्षक, पालक आणि सुलभकांसाठी सूचना आहे. टीचर आस्क चिल्ड्रन टू रीड पॅसेज, शिक्षक विद्यार्थ्यांना पॅसेज वाचायला सांगतील. टीचर फॉर्म्स ग्रुप पेअर, शिक्षक जोडीने किंवा गटाने काम करायला लावतील. टीचर आस्क देम टू डिस्कस इन ग्रुप पेअर, त्यांना जोडीने किंवा गटाने ते चर्चा करायला लावतील. टीचर आस्क स्टुडंट्स टू सॉल्व क्वेश्चन्स, त्यांना प्रश्न सॉल्व करायला लावतील. टीचर गाईड्स स्टुडंट्स वेअर नेसेसरी, शिक्षक विद्यार्थ्यांना गरजेच्या ठिकाणी गाईड करतील, मार्गदर्शन करतील. टीचर गाईड स्टुडंट्स वेअर नेसेसरी, ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं ते त्यांना मार्गदर्शन करतील. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. रीड गिव्हन पॅसेज, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा. डू पेअर ग्रुप डिस्कशन, जोडीने किंवा गटाने चर्चा करा. आन्सर इन ऑल गिव्हन क्वेश्चन्स, दिलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करा, उत्तर द्या. मॅच द पेअर, फिल इन द ब्लँक्स, आस्क युअर डाऊट्स, मग मॅच द पेअर असेल, फिल इन द ब्लँक्स असतील किंवा आस्क युअर डाऊट्स असतील, या संदर्भात त्यांना चर्चा करायला सांगितलेली. लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो या ठिकाणी. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड चूज करेक्ट आन्सर्स, दिलेला परिच्छेद वाचा आणि योग्य उत्तरांचा पर्याय आपल्याला द्यायचा आहे. आवर ॲन्सेस्टर्स, परिच्छेद वाचतोय मी, काळजीपूर्वक लक्ष द्या. आवर ॲन्सेस्टर्स हॅड ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स, आपले जे काही पूर्वज होते त्यांना पुस्तकं मिळवण्यामध्ये खूप त्यांना अडचणी किंवा समस्या जाणवत होत्या. नाऊ आवर डिफिकल्टी इज व्हॉट टू डू रीड, आता आपली समस्या अशी की नेमकं काय वाचायचं. देर आर बुक्स अँड बुक्स बट आवर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू, आपल्याकडे पुस्तक आहे परंतु आपल्याकडे वाचनाचे तास खूप कमी आहेत, आपल्याला वाचायला वेळच नाही. देअरफॉर, तथापि, चॉईस बिकम्स एसेन्शियल, त्याच्यामुळे आपली निवड ही आवश्यक बनलेली आहे. वी शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट वी रीड, आपण काय वाचलं पाहिजे या बाबतीत आपण खूप काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे किंवा काळजी करायला पाहिजे. देर आर बुक्स विच पॉइझन अवर लाईव्स बाय सजेस्टिंग इव्हिल्स, काही अतिशय वाईट गोष्टी सांगणारे सुद्धा काही पुस्तकं आहेत ते आपल्या जीवनामध्ये विषयाचं काम करू शकतात, विष घालवण्याचं. वी शुड कीप देम ॲट आर्म्स लेंथ, अशा पुस्तकांपासून आपण हातभर लांब असलं पाहिजे. वी शुड रीड ओनली दोज बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम, जे पुस्तकं आपली स्टूड द टेस्ट ऑफ टाईम, वेळेची परीक्षा घेतील अशी पुस्तकं आपल्याला वाचायला हवीत. सच बुक्स आर अवर ग्रेट क्लासिक्स लाईक रामायणा अँड द गीता, अशी जी पुस्तकं आहेत ते खरंच खूप क्लासिक असतात, जसे की रामायण असेल, गीता असेल. दे कंटेन द विजडम ऑफ अवर सेजेस अँड सेंट्स, आपले प्राचीन धर्मगुरू असतील, संत असतील, यांचे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे कंटेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. दे हॅव अपील्ड मॅनकाइंड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. रीडिंग ऑफ सच बुक्स हॅज एनोबलिंग इन्फ्लुअन्स ऑन आवर माइंड, अशा प्रकारची पुस्तकं वाचल्यानंतर त्याचा एक वेगळा प्रभाव आपल्या मनावर राहणार आहे. अँड कॅरेक्टर, आणि आपल्या त्या पात्रांचा देखील. इट गिव्ज अ स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट, त्याच्यातून आपल्याला आध्यात्मिक एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळणार आहे. दीज बुक्स गिव्ह अस इन्स्ट्रक्शन विथ एंटरटेनमेंट, अतिशय महत्त्वाच्या सूचना आणि त्याचसोबत एंटरटेनमेंट सुद्धा करणार आहेत. दे रिप्रेझेंट अवर अँशियंट कल्चर, आपली प्राचीन संस्कृती ते सादर करणार आहेत किंवा ते दाखवणार आहेत, त्याच्यातून वाचायला मिळणार आहे. दे सेट बिफोर अस हाय आयडियल्स टू फॉलो, आपल्यासमोर ते उच्च दर्जाचे असे आदर्श ठेवणार आहेत. दे आर अवर बेस्ट फ्रेंड्स, ते आपले चांगले मित्र आहेत, सच्चे मित्र आहेत. बेस्ट गाईड्स, चांगले मार्गदर्शक आहेत. अँड द बेस्ट ट्रेजर, आणि एक चांगला खजिना सुद्धा आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट वन, खालील परिच्छेद वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
या ठिकाणी या परीक्षेवर आधारित काही क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, वी शुड बी सिलेक्टिव्ह बिकॉज. आपण सिलेक्टिव्ह असलं पाहिजे कारण पहिला पर्याय दिला आहे, देर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस. आपल्याकडे बरीचशी पुस्तकं आता अवेलेबल आहेत. दुसरं दिलं आहे, देर इज स्कॅरसिटी ऑफ बुक्स, देन देर आर ओनली बॅड बुक्स इन द मार्केट अँड नन ऑफ द अबो. तर या ठिकाणी मित्रांनो पहिला जो ऑप्शन आहे तो आपण देऊ शकतो, देर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस. या ठिकाणी अनेक पुस्तकांची संख्या आपल्या समोर आहे. देन सेकंड क्वेश्चन, वी शुड अवॉइड दोज बुक्स विच डॅश डॅश. आपण कोणत्या प्रकारची पुस्तकं टाळली पाहिजेत. ए, कॉस्ट हाय प्राइस, अधिक किंमत असलेले, कम इन पेपरबॅक. देन सी, करप्ट अवर लाईव्ह बाय सजेस्टिंग इव्हिल्स अँड कम इन मोर दॅन वन व्हॉल्यूम. मित्रांनो, ज्यांनी परीक्षेत काळजीपूर्वक वाचला आहे किंवा ऐकला असेल त्यांना लगेच या ठिकाणी योग्य पर्याय निवडता येईल. त्यामध्ये आपण सी हा पर्याय देऊ शकतो, करेक्ट अवर लाईव्ह बाय सजेस्टिंग इव्हिल्स. यस, करप्ट अवर लाईव्ह, आपलं जीवन जे काही दुष्ट गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून ते आपलं जीवन खराब करण्याचं काम करणारी काही पुस्तकं असतील तर ते आपण टाळले पाहिजेत. क्वेश्चन नंबर थर्ड, द बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाइम आर कॉल्ड. अशी जी पुस्तकं आहेत जी वेळेची परीक्षा घेत असतात आपली, तर ग्रेट बुक्स, रेअर बुक्स, बायोग्राफीज आणि क्लासिक्स. या ठिकाणी आपण त्यांना क्लासिक्स हा शब्द या ठिकाणी योग्य असणार आहे. देन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज आर स्पेशल क्वालिटीज ऑफ क्लासिक्स. क्लासिकचे काही खास गुणविशेष. पहिला दिला त्यांनी पर्याय, दे अफेक्ट अवर माइंड इन अ गुड वे. सेकंड वन, दे टीच अस समथिंग ग्रेट अँड ऑल्सो एंटरटेन अस. नंबर थर्ड, दे हेल्प अस इन अवर स्पिरिच्युअल ग्रोथ अँड डी ऑल द अबो. मित्रांनो, या ठिकाणी तिन्हीमध्ये या ठिकाणी आपण सांगू शकतो ऑल द अबो हा पर्याय आपण निवडू शकतो. देन क्वेश्चन नंबर 5, अन एक्सप्रेशन इन द पॅसेज विच मीन्स गुड इफेक्ट इज. गुड इफेक्टसाठी, चांगल्या परिणामासाठी या ठिकाणी एक शब्द आला आहे आणि तो म्हणजे पर्याय दिले त्यांनी. पहिला पर्याय स्पिरिच्युअल, एन्जॉयमेंट, एनब्लिंग, इन्फ्लुएन्स, हाय आयडियल्स अँड व्हेरी केअरफुल. तर या ठिकाणी बी जो पर्याय आहे, एनब्लिंग, इन्फ्लुएन्स, प्रभावाशी संदर्भात, तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. देन नेक्स्ट या ठिकाणी मित्रांनो पुढचा ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पुढची दिलेली आहे, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो. टीचर प्रेझेंट्स अ डेमो ऑन हाऊ टू सॉल्व क्वेश्चन्स. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न कसा सोडवायचा त्या संदर्भातला डेमो दाखवतील. वन वर्ड आन्सर्स, एका शब्दात उत्तर. चूजिंग ओनली वन करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय एकच निवडा. रायटिंग इन कम्प्लीट सेंटेन्सेस, वाक्य पूर्ण करा. रायटिंग नो फ्युअर मोर लाईन्स दॅन एक्सपेक्टेड, जेवढं अपेक्षित आहे त्यापेक्षा तेवढंच उत्तर या ठिकाणी द्यावं अशा पद्धतीचा. पहिला प्रश्न दिला मित्रांनो, व्हॉट कलर इज द स्काय. आकाशाचा रंग काय असतो, तर इट इज ब्ल्यू. ते उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. त्याने प्रॅक्टिससाठी दिलं, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे मित्रांनो जे आपल्याला खूप स्पष्ट दिसतंय. मी थोडंसं त्याला एनलार्ज करतो आणि याच्यावरून आपल्याला उत्तरं द्यायची. त्या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. येस येस, नाव लुक ॲट दिस पिक्चर्स, these pictures and questions which is asking here. Answer in one word, एका शब्दात उत्तर द्या. पहिला प्रश्न दिला मित्रांनो, what gives us heat and light. आपल्याला उष्णता आणि सूर्यप्रकाश कोण देत असतं. तर या ठिकाणी जे पिक्चर आहे मित्रांनो सन, हे उत्तर आपण लिहू शकतो एका शब्दामध्ये. हाऊ, दुसरा प्रश्न दिला आहे, हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. रेनबोमध्ये किती रंग असतात, तर आपण त्याचं उत्तर पण लिहू शकतो 7. नंबर 3, वेअर डू यू सी द सन, मून अँड स्टार्स. तुम्ही सूर्य, चंद्र आणि तारे कुठे पाहतात, तर त्याचं उत्तर सुद्धा आपण लिहू शकतो नाईट. अँड देन नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिल इन द ब्लँक्स विथ द गिवन वर्ड्स. या ठिकाणी शब्द दिलेत आणि त्या शब्दांचा उपयोग करून रिकाम्या जागा भरायच्यात. पहिला शब्द दिला आहे रेन, दुसरा ब्ल्यू, तिसरा नाईट, चौथा स्टार्स, मून आणि सन. पहिलं वाक्य आहे, ड्युरिंग द स्काय, ड्युरिंग द डे द स्काय इज डॅश डॅश इन कलर. दिवसा आकाशाचा रंग कसा असतो, तर तिथे आपण ब्ल्यू घेऊ शकतो. सेकंड वन, द डॅश डॅश इज अ ह्यूज बॉल ऑफ फायर, द सन. सूर्य हा एक मोठा तडपता चेंडू आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. देन नंबर 3, डार्क क्लाउड्स ब्रिंग, जे काही काळे कुठे ढग असतात तर ते पाऊस आणतात म्हणून रेन. डार्क क्लाउड्स ब्रिंग रेन, अशा प्रकारे आपण ते कम्प्लीट करू शकतो. नंबर 4, द स्काय इज डार्क ड्युरिंग द डॅश डॅश. आकाश हे अंधारलेलं असतं किंवा काळोख असतं केव्हा, तर ॲट नाईट. नाईट हा शब्द आपण इथे घेऊ शकतो. नंबर 5, द डॅश डॅश चेंजेस इट्स शेप एव्हरी नाईट.
दररोज रात्री त्याचा आकार तो बदलत असतो, तर यामध्ये आपण मून हा शब्द घेऊ शकतो. नंबर 5 मध्ये द मून चेंजेस इट्स शेप एव्हरी नाईट. देन नंबर 6 6वा प्रश्न आहे मित्रांनो, द डॅश ट्विंकल ओनली ॲट नाईट. द स्टार्स, इथं आपण स्टार्स हा शब्द घेऊ शकतो. द स्टार्स ट्विंकल ओनली ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळेस ते तारे जे आहेत ते लुकलुकतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली मित्रांनो, जी या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं अस्पष्ट होतं, परंतु तरीसुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ते सांगता येईल. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट या ठिकाणी दिलेली मित्रांनो. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. रीड अँड लर्न. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. इथे सुद्धा थोडं एनलार्ज करतोय मी. पहिला प्रश्न आहे डॅश अ स्वार्म ऑफ बीज फिश पेंटर शिप्स, तर त्याचं उत्तर त्यांनी बीज असं दिलेलं आहे. त्याच्या खाली दुसरा प्रश्न आहे अ हेज ऑफ बुशेस स्पॅरोज हाऊंड्स अँड ऑक्सन्स, तर या ठिकाणी बुशेस हा शब्द आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन अ फ्लीट ऑफ शिप्स. नंबर नेक्स्ट क्वेश्चन अ डॅश ऑफ लायन्स, तर या ठिकाणी हर्ड ऑफ लायन्स, कळप यासाठी तो शब्द आहे. नेक्स्ट इकडे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, द फोटो दॅट बिलॉंग्स टू माय सिस्टर इन लॉ. जो फोटो माझ्या सिस्टर इन लॉचा आहे, तर त्याचं उत्तर माय सिस्टर इन लॉज फोटो. अ बंच ऑफ क्वेश्चन दिला आहे, बनानाज, पर्ल्स, बुशेस अँड ॲपल्स, तर त्या ठिकाणी बनानाज आपण घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ हर्ड ऑफ एलिफंट्स कॅट्स पेंटर्स, तर एलिफंट्स हा शब्द आपण घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ स्वार्म ऑफ बीज, तो आपण पाहिला. इकडे दिलेला आहे पुढचा प्रश्न अ स्वार्म ऑफ बीज, यस. देन अ हेज ऑफ बुशेस अँड नेक्स्ट वन अ फ्लीट ऑफ शिप्स, ते प्रश्न रिपीट केलेले आहेत. अ डॅश ऑफ लायन्स, अ हर्ड ऑफ लायन्स. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये, डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये, या ठिकाणी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये, पॅरलल ॲक्टिव्हिटी पाहिलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये त्यांनी काही क्वेश्चन्स दिलेत. व्हॉट डिफिकल्टी यू फील अबाउट रीडिंग, वाचताना तुम्हाला काय या ठिकाणी डिफिकल्टी जाणवली. तर या ठिकाणी जे इमेजेस होत्या मित्रांनो, तर ते अतिशय अस्पष्ट आणि खूप लहान होत्या, तर ती मोठी डिफिकल्टी आपल्याला या ठिकाणी सांगते. हू आर आवर बेस्ट फ्रेंड्स, आपले चांगले मित्र कोण, जे आपल्या सोबत असतात नेहमी. द बेस्ट फ्रेंड्स आर दोज हू ऑलवेज हेल्प अस, गाईड अस अँड विथ अस, जे आपल्या सोबत असतात नेहमी, आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला मदत करतात, ते आपले खरे मित्र असतात. देन नंबर 3, इन विच बुक कंटेन द विजडम ऑफ आवर सेजेस, कोणत्या पुस्तकामध्ये आपल्याला आपले जे काही संत असतील, जे गुरु असतील, त्याचं विजडम आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये आपण क्लासिक्स बुक्स घेऊ शकतो, किंवा रामायण अँड गीता या ठिकाणी पॅसेजमध्ये उल्लेख असलेले क्लासिक बुक्स ते आपण त्यामध्ये समजू शकतो. दीक्षा व्हिडिओ ही कंटेंट QR कोडमध्ये बुक्स अवर बेस्ट फ्रेंड्स अशा प्रकारचा टायटल असलेलं एक लिंक या ठिकाणी दिलेली, त्या लिंकला क्लिक केल्यावर आपल्याला तो व्हिडिओ, आपल्याला ते कंटेंट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल मित्रांनो, आणि त्याची मदत देखील होईल. माय टेक अवे टुडे आय लर्नमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे का बुक्स अवर बेस्ट फ्रेंड्स, पुस्तके हे आपले सच्चे मित्र असतात. ही गोष्ट आज मला अनुभवायला किंवा शिकायला मिळाली या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर आपण नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.